सुद्धा त्याच रीतीने ते परफॉर्मन्स करावं लागेल आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज राहील गोलंदाज राकेश. लेचकरवाडीची फलंदाजी आहे. किती धावा 3 षटकांमध्ये कुठे पाहावं लागेल. आता मात्र यॉर्करचा चेंडू अगदी पुढ्यात बॅट सरसावले. लो फुलटॉस करून घेतलाय. चेंडूला माग फक्त दिशा दाखवले आणि मात्र 4 धावा कुठण्यात यशस्वी ठरलाय वल्लभ हा फलंदाज. आता आखूर टप्प्याचा चेंडू इथे मात्र ताकद लावले. टायमिंग दिले. चेंडू पुन्हा जाईल. 1 बाउन्स सीमा पलीकडे येतोय तो रामदेव बाबा पतंजली चौकार षटकार. एक चुकी मागत पाडशी पहिला चौकार दुसरा षटकार. अगदी चांगली कामगिरी पावलेच्या षटकात पाहायला मिळते. आता मात्र स्टेट ड्राइव्ह फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र जालं विणलं गेलं होतं. थोडंसं फिंगर रोल केलं होतं या चेंडूवरती. चेंडू पडला थोडंसं वळून घेतलं आणि त्याचाच फटका मात्र वल्लभला मिळाला. बॅटची कडा घेऊन तिसाडच्या सर्कलमध्ये चेंडू आणि त्याच्या मारावर त्याची जागी भरून काढण्यासाठी नितीन हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय. यानंतर टेपाची वाडी विपक्षात फणसवाडी हा सामना होईल. दरम्यान दोन्ही कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. पंच आम्हाला सांगते हा खराब चेंडू आहे. या खराब चेंडूच्या सांगतेने अवंतर स्वरूपात धावफलकामध्ये भर पडली जाईल. धावफलक 11 अंकावरती गेलाय आजच्या दिवसात. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू इथे सरळ लोंगांमधून 6 धाब्यांसाठी आणि पंचांचा इशारा नो चेंडू. अगदी कमरेच्या वरती चेंडूला सापडलाय. सात धाबीच्या मधून धावफलक 18 या अंकावरती. राकेश मात्र खूप मोठी चुकी करते. आता पुन्हा मात्र नो चेंडू. इथे पुन्हा चेंडूला उडवलाय. तिथे मात्र झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक इथे चाणक्य होता का त्याने पुन्हा गोलंदाज बाद होईल नक्कीच. अगदी कमरेच्या वरती 2 चेंडू हाताला शरीरभेदी गोलंदाजी होते आणि ते मात्र दंडित केलं गेलंय गोलंदाज. झाले 3 चेंडू मध्ये धावा मात्र खर्च केल्यात या गोलंदाजाने 21. हा शेवटचे 3 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी स्मार्क वरती सज्ज झालाय. 4 झालेत का? 3च झालेत पंच. आता मात्र आखूर टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती ताकद लावली जाते. चेंडूला भेटून दिलाय. ताकदीच्या जोरावरती येतोय तो मोठा फटका 6 धावींसाठी आणि 6 धावींच्या मदतीने
षटकार, तिसरा विकेट आणि चौथा व्हाईट फेकलाय, त्याच्यानंतर नो फेकला, त्याच्यानंतर परत नो फेकला आणि गोलंदाज बाद झाला आणि चौथा चेंडू मात्र पुन्हा षटकार येतोय. भक्तावलीचे डान्सर इथे उपस्थित झालेत. आता नक्कीच मी डीजे मास्टरांना सांगेन संगीत वाजवायचंय, तुमचे डान्सर करमणूक करतील आपली. चेंडू फेकावा लागेल त्या गोलंदाजाला. संतोष शेंडे जर असतील तर त्याला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र पुन्हा खराब चेंडू, अगदी हलवार पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं, इथे मात्र कुठेही संपर्क झाला नाही. अगदी बाहेर असलेला चेंडू लेग स्टंपला बीट करून जाईल आणि खराब चेंडूची घोषणा. धाव संख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अगदी मोठी धाव संख्या पहिल्या षटकात. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. म्हणतायत ना, घर फिरला का घराचे वासे देखील फिरतायत, तशाच रीतीने इथे मात्र अगदी खराब परिस्थिती. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात एक षटकाच्या अंती. आजच्या दिवसात देखील मेस्करवाडीची कामगिरी चांगली राहिली. गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा संघ, परंतु फलंदाजीच्या जोरावरती पहिल्या षटकात धावा कुठल्या त्या 30. दुसऱ्या षटकासाठी भरतला 5 रन केलं या गोलंदाजीवरती. आता भरतला मात्र कोणीतरी चांगली कामगिरी करावी, कमबॅक करून द्यावा लागेल संघाला. त्यासाठीच आपण संघात आहे, स्थान आहे आपल्या संघामध्ये. डाकुरी हाताचा फलंदाज महेंद्र अगदी स्टार्ट चांगल्या रीतीने घेतलाय आणि त्या स्टार्टवरती चांगली कामगिरी करत असताना इथे क्षेत्ररक्षण मात्र साथ देत नाहीये. अगदी पुढ्यात दिला होता चेंडू, हलवार पद्धतीने थोडासा ऑब्रेक चेंडू होता डाकुरी हाताच्या गोलंदाजीच्या समोर. आणि इथे मात्र मी सांगितलं होतं अगदी डेंजर अवस्थेमध्ये, कोमामध्ये गेला हा संघ पाचखडकवाडी. कारण एका साईडला 4-5चा नियम असताना 6 क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय. या संघाला गोलंदाजाने पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला होता, परंतु इथे नितीन मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. चौकार आणि षटकारामध्ये फटक्यांची सुरुवात करतोय. सलगच्या 2 विजय मिळवल्यानंतर हा देखील विजय त्यांना नोंदवायचे, म्हणून जिथे चांगली कामगिरी राहिले नितीन या फलंदाजाची. आता मात्र पुन्हा येतो तो ह्या शुक्लेची दुसरी षटकार हॅट्रिक.
नितीनच्या नावावरती कोरली जाईल डीजे. षटकार खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र बॅटची कडा घेतली, अगदी पाय पुढे काढला होता, टायमिंग जुळवायचं होतं, परंतु चेंडू इतक्या हलक्या स्वरूपाचा होता. चेंडू जाऊन आदरला फलीवरती आणि कुठलीही धाव घेण्यास मात्र सज्ज नव्हते हे फलंदाज. येथे मात्र निर्धाव चेंडूचे सलगच्या दुसरा चेंडू देखील निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूने कुठेतरी दीर्घ आणि मोठा श्वास घेतला असेल पाचखडपाडी संघाच्या गोलंदाजाने आणि कर्णधाराने. अगदी अशीच गोलंदाजी करावी लागेल. सलगचे निर्धाव चेंडू वारंवार फेकावे लागतील. आता मात्र लॉंगॉन क्षेत्रात तिथे क्षेत्ररक्षण नाहीये, अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. सजवलं गेलंय कर्णधाराच्या माध्यमातून. ज्या रीतीची गोलंदाजी होते त्या तिथे मात्र अगदी फाईनच्या थोडं वाईट केलंय क्षेत्ररक्षकाला. धाव संख्या 54 या अंकावरती. महेंद्रने एक चेंडू खेळत असताना एक धाव मात्र जमवले, स्ट्राईक पण आणलं होतं नितीनला. आता मात्र पुन्हा तीच कामगिरी करावी लागेल महेंद्रा, कारण चांगली फली चालते महेंद्र नितीन या फलंदाजाची. आता मात्र अगदी समोरचा चेंडू होता त्याच्यावरती विकेट येते महेंद्रची आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी महेंद्रची पाहिजे नितीन या फलंदाजाला, परंतु अगदी मोठ्या फटक्यांसाठी गेला आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय. पुन्हा हा डावखुऱ्यातचा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते संदीप. अगदी टायमिंगच्या जोरावरती याच्याकडून फटके पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना फणसवाडी विपक्षात. टेपाची वाडी इथे मात्र पुन्हा ही कामगिरी मात्र महेंद्रला करायची होती. आता महेंद्र मात्र दुसऱ्याला कानमंत्र देतोय, घुसून खेळ. महेंद्रला अगदी स्ट्राईक रोटेट करायची होती, सिंगल धाव घ्यायची होती आणि संधी द्यायची होती. ज्याच्या फलीतून मोठे फटके येत आहेत त्याला मात्र संधी द्यायची होती. ती कामगिरी मात्र करू शकला नाहीये. सलगचे 2 निर्धाव चेंडू मात्र गमावून बसलाय. तिसरा फलंदाज डावखुऱ्या हाताचा पाहायला मिळेल आपल्याला. मिचकरवाडी मात्र कसली हवा आहे काय सांगता येत नाही. जेवढे फलंदाज येते तेवढे डावखुऱ्या हाताचे आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र तिसरा चेंडू देखील निर्धाव. निर्धाव म्हणजे कुठली धाव नसेल या चेंडूवरती. धाव संख्या स्थिर राहील. आता मात्र चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज राहुल पुन्हा चांगली गोलंदाजीची पुढे वाहवा केली आणि चण्याच्या झाडावरती चढला आणि ते मात्र खराब चेंडूची फेकी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलगचे चांगले 3 चेंडू फेकल्यानंतर एक खराब चेंडू मात्र हाताला जातोय. त्यानंतर आता मात्र पुन्हा कमबॅक करतोय. आता मात्र स्टेप आउट केलाय, चेंडूला उचललाय, फेकलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडून झाली चुकी आणि त्या चुकीवरती मात्र 4 धावा मात्र दिल्या जातील.
59 अंकावरती. आता मात्र पुन्हा फटका खेळलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र खराब फेकी. तिसरी धाव मात्र पूर्ण होणार नाही. 2च धावेंवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेंच्या मदतीने धावफलक 61 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अगदी कालच्या दिवसाची आठवण करून दिली. कालच्या दिवसात देखील क्वालिफायरच्या सामन्यात धोत्रेवाडी संघाने 61 धावा कुठल्या होत्या. 62चा लक्ष्य होता. 61 धावा झाल्यात आणि तिथे मात्र सहजरित्या विजयी झाला होता धोत्रेवाडी संघ. त्याच रीतीने विजय होईल का? परंतु समोर फलंदाजीचा विचार करायला गेलात तर पाचखडकवाडी हा संघ फलंदाजीसाठी ओळखला जातो. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत संधी आमचे DJ सौरभ यांना देऊया. भरत आणि सागर सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होत असताना पाहायला मिळते. अगदी कॅमेरामॅन चांगलं चित्र टिपतोय. क्लॅरिटीचा आणि क्वालिटीचा विचार करायला गेला तर KTC लाईव्हच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी बघायला मिळते. त्यांचं देखील या शृंखले दरम्यान सहर्ष स्वागत आणि चांगला कामकाज करत असताना इथे टपालवाडी विपक्षात टेपाची वाडी विपक्षात फणसवाडी. चला फणसवाडीचा कर्णधार आणि टेपाच्या वाडीचा फणस संघनायक इथे उपस्थित झालाय. आणि ते मात्र सामन्याला सुरुवात केली. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिलाय. खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे एक्स्ट्राची 1 धाव मात्र क्षेत्ररक्षण करत असताना टेपाच्या वाडीचा टॉस झालाय. इथे मात्र दुसरा चेंडू फेकत असताना गोलंदाज माघारी परततोय. चांगली गोलंदाजी होते नितीनच्या माध्यमातून. इथे मात्र राहुल छोटा पॅक आहे. अगदी लहानसा खेळाडू आहे. त्याच्याकडे टायमिंग आहे. त्या टायमिंगच्या जोरावरती किती धावा कुठून देईल संघाला. येणारे 4 चेंडू मात्र सांगून देतील. चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र अगदी बुंद्यातला चेंडू फेकला. कुठलाही पर्याय नव्हता आणि कुठलाही संपर्क नाही या
खेळाडूच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना नितीन हा गोलंदाज राहुलच्या विरोधात चांगली गोलंदाजी होते. आता मात्र स्टेप आउट करून मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली. यष्टी रक्षक पुढे सारसावलाय आणि ते मात्र फर्स्ट मध्ये स्वतः यष्टी रक्षक करत असताना झेल मात्र पकडतोय. मैं तो हारी रे. अगदी चांगली गोलंदाजी होती. चौथ्या चेंडूवरती पुन्हा विकेटची कमाई करून देतोय. राहुलला माघारी परतले. राहुलची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होईल. निलेशला मात्र या उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 फटके खेळावे लागतील तरच हा संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. तशीच काही कामगिरी करावी लागेल. अगदी जर्सी क्रमांक 2 पाहतोय आणि चेंडू देखील उरले 2. आता मात्र चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कवी तेथे रवी मात्र तैनात होता. कुठलीही चुकी केली नाही. अगदी आपलं वजन बघायला रवीचं वजन बघायला गेलं तरी धावा मात्र इतके धाव घेतोय. शेवटचा चेंडू या षटकातील विकेटची कमाई झाली 3 नितीनच्या माध्यमातून. 38 धावा मात्र या फलंदाजी करत असताना कुठून काढल्या होत्या नितीनने आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट देखील कमाई करून दिले संघाला. म्हणजे आपली कामगिरी चोख बजावत असताना इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती अपील झाली होती परंतु झेल मात्र पकडण्यात आला नव्हता आणि तेव्हा षटक संपल्याचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी धाव संख्या जाऊन थांबली ती 2 या अंकावरती. गेला होता सागर. तो मात्र आता स्ट्राईकला येतोय. नॉन स्ट्राईकला उभा होता. अकोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेचायचा होता. ते मात्र कुठलाही संपर्क नाही बॅट आणि चेंडूचा आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. अगदी धावसंख्या जास्ती झाल्या होत्या. प्रेशर घेतलाय फलंदाजांनी. त्याच्यावरती विकेट मात्र गमावल्या 3. त्यानंतर सागर फलंदाजीला आल्यानंतर हा मात्र अगदी सीमालगत चांगली क्षेत्ररक्षण होताना दिसतोय आणि त्या चेंडूवरती धावा मिळतील 3. धावीच्या मदतीने धावफलक 5 अंकावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र स्ट्राईकला असेल हर्ष मात्र चांगला फटका खेळतोय. ताकदवान फटका जिथे अगदी लॉंग ऑफला बीट करत असताना चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून निघून गेलाय. फरार झाला परंतु धाव संख्या इतकी बलाढ्य आहे आणि तिचा पाठलाग मात्र करताना सर्व चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज होती कारण गोलंदाजी खूप खराब झाले 5 खडकवाडी या संघाची आणि फलंदाजी करत असताना कुठेही कमी पडत नाहीयेत परंतु
पहिल्या सत्रात झालेली चुकी मात्र शेवटपर्यंत भोगावी लागेल घरी जाईपर्यंत. त्यावेळी एकामेकाकडे बोट दाखवली जातात, तशीच बोटा मात्र एकामेकाकडे दाखवली जातील. इथे मात्र झेलची संधी सोडणार नाहीये. फसली मध्ये पकडली गेली आहे कॅच आणि इथे मात्र माघारी परतावर. म्हणजे नक्कीच विराट कोहलीची आठवण करून देईल. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर मेस्करवाडी संघ हा आपल्याच गावातील मेस्करवाडी संघासमोर सराव करत असतो आणि ते काय म्हणतात ना, खरबुजे को देखकर खरबुजे रंग बदलता है, असाच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र मेस्करवाडी संघ बी जरी असला तरी या संघाची आठवण करून देते. चांगली कामगिरी करतोय मेस्करवाडी संघ. धावांची गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. अगदी फास्ट शतक फेकलं जाते मेस्करवाडी संघाकडून आणि यानंतर टपालवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः टेपाचीवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. काय आपला निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करायचंय. फणसवाडी तुमचा काय असेल त्याच्यावरती. टेपाचीवाडीचं क्षेत्ररक्षण आहे, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता परंतु कुठलाही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. खराब गोलंदाजी ना, त्या गोलंदाजीवरती खराब कामगिरी संघाची झाली. आता मात्र चांगले फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय परंतु बाईच्या स्वरूपात एक 10 मात्र लागली जाईल. केतन हा गोलंदाज टांबरे, त्याचा गोलंदाज अगदी चेंडू पडता क्षणी काहीसा बाहेरच्या दिशेने वलक घेतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना अगदी नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. या स्विंगच्या आधारावरती गोलंदाजी चांगली करता येते आणि तशीच गोलंदाजी करत असताना परंतु आता अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू आता मात्र चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक चेंडू पुरवायचंय. चेंडू पुरवला गेलाय. आता मात्र कशा रीतीने आता मात्र पुन्हा खराब चेंडू, वाईट चेंडू आहे. षटक संपला. यानंतर टेपाच्या वाडीचा क्षेत्ररक्षण असेल आणि फणसवाडीची फलंदाजी असेल. आता यानंतर आपल्याला